नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मध्ये विषय विज्ञान घटक 8वा स्थितिक विद्युत या पाठाविषयी आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत म्हणजे वीज, स्थितिक म्हणजे स्थितीत तयार होणारा. थोडे आठवा विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रसंग तुम्ही अनुभवलेले आहेत का? या प्रसंगामध्ये तसे का घडले यावर थोडं तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्र. नंबर 1, केसांवर घासलेल्या प्लॅस्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित करते. दुसरा, पॉलिस्टर पडद्याच्या जवळून सारखे येणे जाणे केल्यास पडदा आपल्याकडे आकर्षित होतो. अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यास ठिणगी पडते. असे आणखी कोणते प्रसंग तुम्हाला माहीत आहेत? विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रभार, स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज. विद्युत प्रभार, इलेक्ट्रिक चार्ज. वरील सर्व उदाहरणावरून आपल्याला काय समजते? ही उदाहरणे म्हणजे आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये भरपूर भरून असलेला जो विद्युत प्रभार असतो त्याची एक लहानशी झलक होय. विद्यार्थी मित्रांनो, अगदी आपल्या शरीरातही विद्युत प्रभार साठवलेला असतो. सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे. अशा प्रकारे जरी भरपूर विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो, कारण त्या वस्तूत दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्याच संख्येने असतात, धनप्रभार व ऋणप्रभार. ही दोन्हीही जेव्हा समतोल असतात तेव्हा ती वस्तू उदासीन असते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच त्या वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार राहत नाही. जरी हे दोन्ही प्रभार समतोल नसतील तर वस्तू प्रभारित आहे असे म्हटले जाते. दोन्ही प्रभारित वस्तू एकमेकावर कशा प्रकारे परिणाम करत असतील हे करून पहा. विद्यार्थी मित्रांनो, एक काचेच्या कांडीचा टोकाकडील भाग रेशमी कापडावर घासा. घर्षणामुळे थोडासा प्रभार एका वस्तूवरून दुसरीवर जाईल, त्यामुळे दोन्ही वस्तू काहीशा प्रभारित होतील. ही कांडी एका दोरीने हवेत लटकवून ठेवा. आता वरील प्रकारेच प्रभारित केलेल्या काचेची दुसरी कांडी लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणा. बघा, मध्ये दाखवलेलं पहा. काय दिसेल? दोन्ही कांड्या एकमेकांना दूर ढकलतात. यानंतर प्लॅस्टिकची एक कांडी घेऊन तिचे एक टोक च्या कापडावर घासा आणि ते टोक लटकलेल्या काचकांडीजवळ न्या. आता काय दिसेल? दोन्ही कांड्या एकमेकींकडे ओढल्या जातात. पहिल्या प्रयोगात काय आढळले? एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकांना दूर ढकलतात. याला प्रतिआकर्षण म्हणतात. दुसऱ्या प्रयोगातून आपल्याला समजले की विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. यालाच आकर्षण म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो,
आता विद्युत प्रभाराला धनप्रभार आणि ऋणप्रभार अशी नावे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने दिले. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो? विद्यार्थी मित्रांनो, पाहतो. सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असतात आणि हे कण अंतिमतः अतिसूक्ष्म अशा अणूंचे बनलेले असतात. अणूंच्या संरचनेविषयी तपशील आपण पुढे पाहणार आहोत. आता एवढे माहीत करून घेणे पुरेसे आहे की प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भाग असतो. हे दोन्ही प्रभारित संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. लक्षात घ्या विद्यार्थी, सर्व वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात, म्हणजेच त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. तर मग वस्तू विद्युत प्रभारित कशा होतात? विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूमधील प्रभारांचे काही कारणांनी संतुलन बिघडते. जसे की काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकावर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋणकणामुळे ऋण प्रभारित होते. तसेच ज्या वस्तूवरून ऋणकण गेले ती वस्तू ऋणकणाच्या कमतरतेमुळे धनप्रभारित बनते. अर्थात घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूंपैकी एक धनप्रभारित तर दुसरी ऋणप्रभारित बनते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक प्रयोग करून पहा. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य काय काय? कागद, पॉलिथिन, नायलॉन कापड, सुती कापड, रेशमी कापड इत्यादी. कृती काय करायची विद्यार्थी मित्रांनो? खाली तुम्हाला जो तक्ता दिलेला आहे, सारणीत दिलेल्या वस्तू प्रथम कागदाच्या तुकड्या जवळण्या काय होते ते पहा. नंतर दिलेल्या साहित्यावर क्रमाक्रमाने घासा व कागदाच्या तुकड्या जवळण्या तुम्ही तुमचे निरीक्षण दिलेल्या तक्त्यात नोंदवा. हा तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी हे लक्षात ठेवा, प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. त्यातील धन व ऋण प्रभाराचे प्रमाण समान असते. विद्यार्थी मित्रांनो, ऋणप्रभार काही कारणाने कमी झाल्यास अणू धनप्रभारित होतो, हे लक्षात ठेवा. आता थोडे डोके चालवा. सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतात का? होय विद्यार्थी मित्रांनो, पण कोणत्या वातावरणात, कोणत्या स्थितीत, कोणत्या ह्याच्यामध्ये प्रयोग करायला त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतो. घर्षण विद्युत, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. घर्षण विद्युत म्हणजे घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. त्यामुळे ह्या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असेही म्हणतात. वस्तूवर ते थोड्या वेळेपर्यंत राहतात. स्थितिक विद्युतमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पाहावेत. आता एक करून पहा विद्यार्थी मित्रांनो. 8.3 मधला जो चित्र आहे, स्ट्रॉ मधील बदल.
काय करायचं? साहित्य काय? काही स्ट्रॉ, लोकरी कापड म्हणजे पायमोजे, हातमोजे, काचेची बाटली. काय करायची कृती विद्यार्थी मित्रांनो? बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवा, दुसरी स्ट्रॉ तिच्या जवळ न्या, काय होते ते पहा. बाटलीवर स्ट्रॉ तशीच ठेवा, दुसरी स्ट्रॉ लोकरी कापडाने घासा व बाटलीवरील स्ट्रॉ जवळ न्या, काय होते ते पहा. आता दोन्ही स्ट्रॉ घेऊन त्या एकाच वेळी लोकरी कापडाने घासा, त्यातील एक स्ट्रॉ बाटलीवर ठेवा, दुसरी तिच्या जवळ न्या, काय होते ते पहा. बघा, बाटलीवरील घासलेली स्ट्रॉ तशीच ठेवा. आता ज्याने घासलेले ते लोकरी कापड स्ट्रॉ जवळ न्या व ते काय होते ते पहा. वरील सर्व कृतीचे निरीक्षण तक्त्यात नोंदवा विद्यार्थी मित्रांनो. हा तक्ता जो आहे, कृती, आकर्षण, प्रतिआकर्षण झाले, निष्कर्ष, ह्याविषयी हे सगळं तक्ता भरून विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करा. विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. समान विद्युत प्रभारामध्ये प्रतिआकर्षण होते, विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये आकर्षण होते. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिआकर्षण ही कसोटी वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वस्तूमध्ये विद्युत प्रभार आहे का नाही हे ओळखण्यासाठी, विद्युत प्रभार ओळखण्यासाठी प्रतिआकर्षण ही कसोटी त्या ठिकाणी वापरली जाते. निरीक्षण करा व चर्चा करा विद्यार्थी मित्रांनो. थर्माकोलचे बॉल किंवा मोहरीचे दाणे एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये घेऊन बाटली जोरजोराने हलवा. दाणे एकमेकापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, पण बाटलीला चिकटून बसतात. असे का होते? विद्यार्थी मित्रांनो करून पहा. आणखीन एक प्रयोग आपल्याला करून पाहायचा आहे. स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? एक प्लॅस्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा. या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला स्पर्श करा व तो कंगवा कागदाच्या कपट्याजवळ न्या. काय होते? प्रवर्तनाने प्रभारित कर. कंगवा किंवा फुगा केसावर घासा. चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या. बघा काय होते ते पहा. आता कंगवा पाण्याच्या धारेपासून दूर न्या व काय होते ते पहा. विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षणास राईट अशी खूण करा. विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच धार आकर्षित का प्रतिआकर्षित का पूर्ववत होते? विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेता धार आकर्षित होते का प्रतिआकर्षित होते का पूर्ववत होते? विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीस पाण्याची धार प्रभाररहित आहे. ऋण प्रभारित कंगवा जवळ येताच पाण्याच्या धारेतील कंगव्यासमोरच्या भागातील ऋणकण दूर सारले जातात. ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धनप्रभारित बनतो. कंगवा ऋण, पाण्याची धार धन या विजातीय प्रभारातील आकर्षणामुळे पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षिली जाते. कंगवा दूर नेताच पाण्याच्या धारेतील ऋणकण पुन्हा पूर्वस्थानी येतात व धन व ऋण प्रभारांची संख्या समान होते. त्यामुळे पाण्याची धार प्रभाररहित होते व आकर्षित होणे थांबते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. जरा डोके चालवा. भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास तो भिंतीला का चिटकतो? जरा डोके चालवा विद्यार्थी मित्रांनो. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व
ऋण प्रभारांची संख्या सारखी असते. प्रवर्तनाने निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंत राहतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आता हे करून पहा आणखी विद्यार्थी मित्रांनो. खराब झालेली ट्यूबलाईटची नळी अंधारात ठेवा. पातळ पॉलिथिन पिशवी तिला जलद गतीने घासा. काय झाले, असे का घडले ते करून पहा विद्यार्थी. ऋण प्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारी ॲल्युमिनियमची गोळी आणल्यास खालील क्रिया घडतात. अचित्रात प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण होतो व दोन्ही वस्तू एकमेकाकडे आकर्षित होतात. चित्रात दोन्ही वस्तूंचा एकमेकांना स्पर्श होताच दोन्ही वस्तू समान प्रभारित होतात. चित्रात समान प्रभार एकमेकांना प्रति आकर्षित करतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आता विद्युत प्रभाराचे परिणाम आपण पाहिलेले. सुवर्णपत्र विद्युतदर्शी, गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. विद्युतदर्शी हे उपकरण वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्यासाठी हे उपकरण वापरतात. हे एक साधं उपकरण, सुवर्णपत्री विद्युतदर्शी हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण आहे. यात तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला विद्युतची चकती असते तर दुसऱ्या बाजूला सोन्याची 2 पातळ पाने असतात. हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील. प्रभार नसणारी वस्तू चकतीजवळ नेली तर पाने मिटलेलीच राहतात. प्रभारित वस्तू चकतीजवळ नेताच दोन्ही पाने सजातीय विद्युत प्रभारामुळे प्रतिआकर्षित होतात, म्हणजेच एकमेकांपासून दूर जातात. हाताने चकतीला स्पर्श करतात पाने जवळ येतात, कारण पानामधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो व पाने प्रभारित होतात. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्युतदर्शी सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का? त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजे हे ह्याच्याविषयी थोडं डोके चालवा विद्यार्थी मित्रांनो. सर्वात जास्त पत्रा झाला पाहिजे हे लक्षात घ्या, पातळ. आता वातावरणातील विद्युत प्रभार. विद्यार्थी मित्रांनो, आकाशातील ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टींचा अनुभव आपण घेतला आहे. कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू झाल्याचे आपण वाचतो. असे घडते व घडू नये म्हणून काय उपाय करता येतील? आकाशात वीज चमकते, जमिनीवर वीज पडते म्हणजे नेमके काय घडते? विद्यार्थी मित्रांनो, वीज चमकणे, फ्लॅश ऑफ लाइटनिंग. आकाशात जेव्हा हवा आणि ढग घासले जातात तेव्हा वर असणारी काही ढग धनप्रभारित तर खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित बनतात. विद्यार्थी मित्रांनो, वीज चमकणे व पडणे या मागील विज्ञान गुंतागुंतीचे आहे. म्हणून आपण सपाट जमिनीवरील आकाशातील एका ऋणप्रभारित तळ असलेल्या ढगाचा विचार करू. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार जमिनीकडे वाहू लागतो. अतिशय जलद, 1 सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. यावेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश
ध्वनी ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थी, वीज पडणे, लाइटनिंग स्ट्राइक. विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते. हे तुम्हाला माहीतच असेल. वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो. यालाच वीज पडणे असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, जरा डोके चालवा. वीज पडून कोणते नुकसान होते? वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय कराल? विद्यार्थी मित्रांनो, लाइटनिंग प्रोटेक्टर, तडित वाहक. विद्यार्थी मित्रांनो, आता वीज पडून होणारी हानी टाळण्यासाठी आपल्याला ढगातून जो पडणारा विजेचा जो अपघात होतो, पडणाऱ्या ढगातून पडणाऱ्या विजेच्या अपघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडित रक्षक म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. तडित रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी इमारतीच्या सर्वात उंच भागावर याचे एक टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे आग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले आहे बघा. वर जे आहे इमारतीच्या वर तो जो टोक आहे तो कसा आहे पहा, आणि त्याचा दुसरा जो टोक आहे तो जमिनीत पत्र्यामध्ये खड्ड्यात बसवलेला आहे पहा. त्याच्यामध्ये आणि बिड्याचा पत्रा आहे आणि त्याच्यामध्ये कोळसा व मीठ टाकलेलं आहे, म्हणजे पाणी टाकण्यासाठी सुविधा आहे. म्हणजे जेणेकरून जर उंच इमारतीवरही जरी पडलं तर वीज कुठं पडणार? त्या तडित रक्षकावर पडणार आणि पटकन ते वीज खड्ड्यात उतरून जाणार. लक्षात घ्या विद्यार्थी. विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जाताच हे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत पोहोचवले जातात व त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. उंच इमारतीवर असा तडित रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते. तडित आघातापासून बचाव कसा करावा याची माहिती तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाच्या पाठातून मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, जरा डोके चालवा. तडित रक्षकाचा वरचा भाग टोकदार का असतो? दुसरा, जमिनीतील खड्ड्यात कोळसा व मीठ का टाकलेले असते? विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि याला सबस्क्राईब करा आणि पाठाखालील प्रश्नांची उत्तरे लिहून माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर पाठवा. धन्यवाद.